टॅलीमधला सिनारिओ 1 सॉल्व करायचा आहे. पहिलं तुम्ही टॅली ओपन करा डबल क्लिक करून. त्यानंतर टॅली प्राईममध्ये जो सिनारिओ 1 नावाचा जो वर्ड फाईल आहे त्याला ओपन करायचा. आता हा सिनारिओ 1 ओपन असताना आपल्याला टॅलीमध्ये जायचं असेल तर अल्ट टॅब मारून आपण जाऊ शकतो. अल्टवर अंगठ्याने प्रेस करायचा आणि कॅप्सलॉकच्या वरती जो टॅब आहे तो सिंगल प्रेस करत जायचा. काय काय जण असं दाबून ठेवतात आणि हे असं होतं. तर तुम्हाला काय करायचं तर सिंगल टॅप मारत जायचे. आता तुम्ही ज्याच्यावर आपल्याला ती स्क्रीन बघायची आहे त्याच्यावर जाऊन दोन्ही जी बोटं आहेत ती काढून टाकायची. तर आपल्याला टॅलीत आला. तर आपल्याला वर्ड फाईलमध्ये जायचं असेल तर वर्ड फाईलमध्ये जाऊन ती दोन्ही बटणं आहेत ती सोडून द्यायची. तर आता आपण वर्ड फाईलमध्ये आलो. आता पहिलं काय आहे तर जनरलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ नरेंद्र जनरल स्टोअर्स. आता तुम्हाला पहिलं काय करायला लागेल तर ही जी कंपनी आहे ही क्रिएट करायला लागेल. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जे शिकलात कंपनी कशी क्रिएट करायची ती क्रिएट करून घ्या आणि त्यानंतर हा ओपनिंग बॅलन्स त्याच्यामध्ये ॲड करून ठेवा बँकेचे जे लेजर ह्याचा फक्त ओपनिंग बॅलन्स, बाकीचे सगळे जे आहेत ते तुम्हाला सिंगल लेजरच बनवायचे आहेत. एंट्री मारून तुम्हाला आणायचं आहे. जसं आता इथे मी दाखवतो. अल्टरमध्ये गेलो लेजरमध्ये. हे बघा कॅश बिश हे जे आहेत हे मी काय केलेत तर सगळे मॅन्युअल बनवलेले आहेत. ह्याच्यामध्ये कुठेही ओपनिंग बॅलन्स नाही आहे. फक्त बँकेचं लेजर आहे त्याला फक्त ओपनिंग बॅलन्स आपण ॲड करायचा. क्रिएटमध्ये जाणार, बँकमध्ये बँकेचा ग्रुप येईल बँक अकाउंट, एंटर. ओपनिंग बॅलन्स आहे किती 1,50,000चा, तो मी इथे ॲड करेन 1,50,000. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये बाकीची जी लेजर आहेत ती मी बनवून ठेवलेली आहेत. तुम्हाला ती बनवायची आहेत. कॅपिटलचा ग्रुप कॅपिटल. त्यानंतर मला काय करायचं आहे तर जी एस टीची लेजर बनवायची आहेत. आता जी एस टीची लेजर कशी बनवायची तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. आता पहिलं जी एस टी ॲक्टिवेट कसा करायचा तर के कंपनीमध्ये जायचं. इथे F11 असतो शॉर्टकट कीमध्ये आणि एंटर करायचं. आता इथे जी एस टीचा जो आहे ऑप्शन तो नो आहे, त्याला मी येस करतो आणि एंटर करत गेलो मी पुढे. त्यानंतर इथे ई वे बिल आहे त्याला मी नो करून ठेवतो आणि कंट्रोल ए करायचा. अशा प्रकारे काय होतं तर आपला जी एस टी आहे तो ॲक्टिवेट होतो. आता परचेसच्या टायमाला जी एस टीचं कुठचं लेजर बनतं तर इनपुट सी जी एस टी आणि इनपुट एच जी एस टी. तर ते क्रिएट कसं करायचं तर क्रिएटमध्ये लेजरमध्ये इनपुट सी जी एस टी एंटर त्याचा ग्रुप येईल ड्युटीज अँड टॅक्सेस. त्यानंतर जी एस टी. आता जर नुसतं इथं ऑदर्सच दिसत असेल तर समजायचं तुमचं जी एस टी ॲक्टिवेट नाही आहे. तर तुम्हाला F11 करून किंवा ते के कंपनीमध्ये जाऊन तुम्हाला त्याचं फीचर्स आहे ते ॲक्टिवेट करायला लागेल. मग इथं मी जी एस टी सिलेक्ट केलं. जी एस टी सिलेक्ट केल्यावर लगेच बघा इथे वरती ऑप्शन शो होतो आहे आय जी एस टी, सी जी एस टी, एच जी एस टी. आता वरती मी सी जी एस टी घेतले, मग खाली पण मी तोच घेणार आणि इथे पर्सेंटेज ॲड करणार 9%. बाकी मी पुढे काही चेंजेस नाही करत असल्यामुळे मी काय करेन तर कंट्रोल ए करून सेव्ह करेन. तसंच इनपुट एस जी एस टी घेणार मी. इनपुट एस जी एस टी एंटर. त्याचा पण ग्रुप येईल ड्युटीज अँड टॅक्सेस जी एस टी आणि ह्याचा येईल एस जी एस टी आणि पर्सेंट येतील 9%. कंट्रोल ए. त्यानंतर तुमची जी लेजर्स आहेत ही सगळी इकडे शो होतील. आता मी प्रत्येकाची लेजर आहेत ती मी बनवलेली आहेत. तुम्हाला फक्त जे न शिकवलेलं मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्यातलं इनपुट सी जी एस टी आणि फीचर्स कसं ॲक्टिवेट करायचं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलं. त्यानंतर एंट्री कशी आपण मारायची आणि त्याची चेकिंग हे या व्हिडिओमधून मेन तुम्हाला कळणार आहे. तर आता पहिलं काय आहे तर नरेंद्र स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹80,000. सगळ्यात महत्त्वाचा आपला जो रूल आहे, ॲसेट आणि एक्सपेन्सेस वाढले तर डेबिट आणि कमी झाले तर क्रेडिट, लायबिलिटी आणि इन्कम वाढली तर क्रेडिट आणि कमी झाली तर डेबिट. तर त्या रूलनुसार आपण इथे एंट्री पास करायची आहे. कॅश काय येते तर ॲसेट वाढते. स्टार्ट केला आहे ना बिझनेस, म्हणजे बिझनेसमध्ये कॅश येते, त्यामुळे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल होणार आहे एंट्री. त्यानंतर मी काय करणार तर सगळ्यात महत्त्वाचं व्हाउचरमध्ये गेल्या पहिलं जनरल आहे की नाही. आता आपण पहिल्या सगळ्या बघणार आहोत ते जनरल एंट्रीज. त्यानंतर जनरलवर क्लिक करू शकता किंवा F7 यूज करू शकता. वरती F1 F2 त्या कीज आहेत शॉर्टकट की त्याचा यूज करू शकता. त्यानंतर F2 करून तारीख घ्यायची 1.4. ज्या तारखेत त्या एंट्र्या झाल्या पाहिजेत. एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट 80,000.
F2 कॅपिटल. तर कॅपिटल आता हे बाय चान्स आलं म्हणून, नाही तर तुम्हाला इथे टाईप करून आणायचं आहे कॅपिटल, कारण का ऑलरेडी आपली सगळी लेजर बनलेली आहेत. एंटर. इथं नरेट असतं बिंग स्टार्टेड बिझनेस वगैरे, पण मी इथे काय करत नाही. Ctrl A. त्यानंतर आपली इफेक्ट्स कुठे जाणार, तर पहिली एंट्री आपल्याला चेक करायला भेटेल डेबुकमध्ये 1 तारखेत बरोबर झाली आहे. त्यानंतर त्याचा इफेक्ट, आता स्टार्ट केलेल्या बिझनेसचा प्रॉफिट अँड लॉसला कधीच इफेक्ट जाणार नाही, कारण का त्याच्यामध्ये कॅश आणि कॅपिटल आहे. आता कॅपिटलचा इफेक्ट जाईल कॅपिटलमध्ये बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला. 80,000चं कॅपिटल दिसतं इथे. क्रेडिटमध्ये बघा लॅबिलिटी काय होते, वाढली तर क्रेडिट होते, आणि त्यानंतर कॅश वाढलेली डेबिट दिसली पाहिजे. करंट ॲसेटमध्ये मी आज जाऊन चेक करीन. कॅश इन हँडमध्ये बघा 80,000 डेबिटमध्ये. हा इफेक्ट जोपर्यंत चेक नाही करत तोपर्यंत आपण पुढची एंट्री करायला घ्यायची नाही आहे. त्यानंतरची पुढची एंट्री परत व्हाउचरला ऑल टॅब मारून ते पेज आहे ते ओपन करायचं, वर्ड फाईल. आता एंट्री आहे परचेस गुड्स फ्रॉम किरण ₹40,000. आता ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय होणार आहे, तर कॅश जाणार होती परचेस करते म्हटल्यावर, पण ॲक्च्युअली गेली नाही, क्रेडिट आहे. त्यामुळे किरण क्रेडिट होईल कॅशच्या ऐवजी, आणि परचेस हे डेबिट होतील. परचेसचा ग्रुप आहे परचेस, हा इफेक्ट मला बघायला भेटेल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि किरणचा इफेक्ट बघायला भेटेल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला 40,000, कारण का आपण हे उधारीवरती खरेदी करतोय आपण त्याच्याकडनं. आता ही एंट्री करायची कशी, तर वाउचरमध्ये F2. तर तुम्ही लॅपटॉपवर असाल तर फंक्शन F2 करा. 1.4 एंटर. एंट्री येईल परचेस अकाउंट डेबिट, एंटर. 40,000 एंटर. टू किरण, एंटर. आणि आता हे सगळ्यात महत्त्वाचं, न्यू रेफरन्स आणि अगेन्स्ट रेफरन्स, ऑन अकाउंट आणि ॲडव्हान्स हे कधी यूज करतात. आता हे सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा. आता ही एंट्री आली म्हणून ज्या वेळेला उधारीवरती खरेदी असेल किंवा सेल असेल तर त्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, तर न्यू रेफरन्स यूज करायचं आहे. एंटर करत गेलो मी. त्यानंतर नरेटवर येऊनच Ctrl A मारायचं आहे, मध्ये आधी Ctrl A कोणीच करायचं नाही आहे. त्यानंतर त्याचा इफेक्ट जाणार माझा पहिला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, परचेसमध्ये 40,000. त्यानंतर दुसरा इफेक्ट जाणार माझा बॅलन्स शीटला लॅबिलिटीज साईडला, सन्ड्री क्रेडिटर्समध्ये किरणला ₹40,000 देणं आहे. आता त्याच्यानंतरची एंट्री आहे कॅश विड्रॉल फ्रॉम बँक ₹30,000. आता बघा आपल्याकडे बँकेत आहेत 1,50,000. मी बॅलन्स शीट ओपन करून दाखवतो. करंट ॲसेटमध्ये बँकेत आहेत 1,50,000. त्याच्यातले काय केले तर 30,000 विड्रॉल केलेत. तर मग इथं दिसणार आपल्याला 1,20,000, आणि कॅशमध्ये दिसतील आपल्याला 30,000 ॲड होतील 1,10,000. मग आता ही एंट्री पास काय होईल, जो आपला रूल आहे तोच इथे अप्लाय करायचा. कॅश वाढते आहे त्यामुळे कॅश डेबिट होईल आणि बँक ही क्रेडिट होईल. आता मी इथे एंट्री करून बघतो. जनरल, परत जे तारखेसाठी F2, 1.4 एंटर. कॅश अकाउंट डेबिट, किती विड्रॉल केले आपण, 30,000 एंटर. टू बँक अकाउंट, एंटर. आता चेकनी केलेत, ई फंड ट्रान्सफरने, हे सगळं तिथे डिटेल इन्स्ट्रुमेंट नंबर, चेकचं इथे नंबर्स वगैरे इथे टाकू शकता रिअल ज्यावेळेला अकाउंट करतो त्यावेळेला. त्यानंतर Ctrl A. त्यानंतर मी इफेक्ट्स पण चेक करेन, बॅलन्स शीट. त्यानंतर करंट ॲसेटमध्येच आपल्याला दोन्ही इफेक्ट्स बघायला भेटतील. आता बँकेतून आपण विड्रॉल केलेत त्यामुळे आपल्याला बघा 1,50,000 होते. 30,000चा इफेक्ट जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण एंटर करत जायचं. 1,20,000 पेंडिंग क्लोजिंग बॅलन्स आहे. त्यानंतर कॅश इन हँडमध्ये आपल्याला 80,000 होते. त्यानंतर 30,000 ॲड झाले त्यामुळे 1,10,000 बॅलन्स दिसतो आहे आपल्याला. म्हणजे हे आपण करतो ते अकाउंटिंग प्रॉपर आहे की नाही हे इथल्या इथंच लगेच चेक होतं आहे. त्यानंतरची एंट्री आहे परचेस गुड्स फ्रॉम सूरज ₹50,000 फॉर कॅश. आता इथे काय होतं आहे तर त्याच्याकडनं तुम्ही पैसे देऊन खरेदी केलीत, म्हणजे जे प्रिव्हियस परचेस आहे त्याच्यामध्ये हे 50,000 ॲड होतील आणि आपली जी कॅश आहे त्याच्यातून 50,000 लेस होतील.
आता आपण चेक करूया ही एंट्री काय काय पास करायची ती. व्हाउचरमध्ये गेलो. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिली एंट्री मी पास केलेली बघायच्या आधीच तुम्हाला पहिली पास करायची आहे आणि नंतरला तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओचा यूज करू शकता. आता पहिलं काय झालं आहे, तर परचेस केलं आहे आणि कॅश गेली आहे. साहजिक आहे, कॅश गेली, ॲसेट कमी झाली, क्रेडिट आणि परचेस काय होईल तर डेबिट. परचेस अकाउंट डेबिट, एंटर. अमाऊंट किती आहे इथे 50,000ची, एंटर. टू कॅश, एंटर एंटर आणि कंट्रोल ए. परचेस अकाउंटमध्ये मी एंटर करत जाईन. 50,000 बघा दिसतील मला इथे. आता हे कॅशमध्ये घेतल्यामुळे मला इथे काय दिसत आहेत तर कॅशचं लेजर दिसतं आहे. वरची एंट्री उधारी असल्यामुळे किरणचे दिसतं आहे नाव. म्हणजे टोटल बघा 90,000चा झाला परचेस. त्यानंतर आता इथं उधारी नाही शिल्लक राहिली पाहिजे, म्हणून बॅलन्स शीटला जाऊन मी सूरजचं नाव आहे की नाही ते पण चेक करतो. सन्ड्री क्रेडिटर्समध्ये नाही आहे, म्हणजे आपण केलेली एंट्री बरोबर आहे. अजून त्यासाठी अजून प्लस पॉईंट म्हणजे काय, तर तुम्ही चेक पॉईंट काय तर कॅश इन हँडमध्ये जाऊन 50,000चा इफेक्ट दिसतो का बघायचा. हे बघा क्रेडिटला, म्हणजे 60,000 आपल्याकडे शिल्लक राहिले, कारण का आपण परचेस केलेलं आहे. तर हे एवढं डिटेलमध्ये सांगायचं मुद्दा काय, तर तुम्ही एंट्रीसोबत इफेक्ट पण चेक करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. नुसती एंट्री केलीत तर तुम्ही त्यांचे ग्रुप काय चुकला आहेत वगैरे हे काहीच कळणार नाही. त्यामुळे इफेक्ट्स पण बघायचे आहेत कंपल्सरी प्रत्येक एंट्रीसोबत. वेळ लागला तरी पण चालेल. त्यानंतरची एंट्री बघा काय आहे, सेल्स गुड्स टू रमेश ₹1,50,000 ऑन क्रेडिट. आता इथे काय झालं आहे, तर आपण रमेशला गुड्स विकले आहेत उधारीवरती, म्हणजे रमेशकडनं पैसे येणं आहे. कॅश आली असती तर कॅशला डेबिट केलं असतं. आता कॅशच्या ऐवजी आपण काय करणार, रमेशला डेबिट करणार आणि मग क्रेडिट कोणाला करणार तर सेल्सला करणार. आता ही एंट्री 2 तारखेत करायची आपल्याला. मी येणार परत इस्केप करत गेटवे ऑफ टेलीवर, व्हाउचरमध्ये जाणार, फंक्शन F2. मी आता लॅपटॉपवर करतो आहे म्हणून 2.4 2 एप्रिल, एंटर. एंट्री काय होती, रमेश. ओके, रमेश अकाउंट डेबिट, अमाऊंट 1,50,000, 1,50,000, एंटर. आहे पण होतं उधारी असल्यामुळे काय येईल तर न्यू रेफरन्स, एंटर 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 आणि इथे येईल सेल्स. आणि नरेटवर आल्यावरच कंट्रोल ए. आता एंट्रीसोबत आपण इफेक्ट पण, सेल्सचा इफेक्ट आला 1,50,000चा. आता आपल्याला ह्याच्याकडनं पैसे येणार आहेत रमेशकडनं, तर तो थोडीच सन्ड्री क्रेडिटर्सला दिसणार आहे. लायबिलिटी नाही तर ॲसेट क्रिएट होते, कस्टमर आहे तो आपला. त्यामुळे करंट ॲसेटमध्ये सन्ड्री क्रेडिटर्समध्ये कोणाकडनं किती रुपये येणार ते दिसेल इथे 1,50,000. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढची एंट्री बघूया, पेड ₹30,000 टू किरण फ्रॉम बँक. आता बघा पहिले त्याच्याकडनं आपण 40,000ची खरेदी केली होती, त्यातले 30 देतो आहे, म्हणजे बँकेतून 30 कमी होणार, म्हणजे बँक क्रेडिट होणार आणि मग डेबिट किरण होणार. आणि जे त्याला 40 देणार होतो त्यातले 30 दिले, त्यामुळे किरणकडे 10,000 रुपये पेंडिंग दिसतील आपले अजून द्यायचे. आता ही एंट्री पास होईल, किरण अकाउंट डेबिट. सेम परत मी तारीख घ्यायला विसरलो आहे, व्हाउचरमध्ये फंक्शन F2 2.4, एंटर. आता मी काय करतो, ही मुद्दामून मी काय करतो तर 1 तारखेत एंट्री करतो, म्हणजे ती तुम्हाला जशी दुसऱ्या डेमध्ये कशी फिरवायची ते पण कळून जाईल. फंक्शन F2 करतो, मी मुद्दामून करतो आहे 1.4. तुम्ही पण एकदा करून बघा, म्हणजे कसं होईल, जर बाय मिस्टेक जर तुम्ही जर दुसऱ्या तारखेत एखादी एंट्री केलीत आणि ती जर आपल्याला डे फिरवायचं असेल तर कसं चेंज करायचं ते पण कळून जाईल. एंट्री होईल किरण अकाउंट डेबिट 30,000, एंटर. अगेन्स्ट रेफरन्स जाईल, कारण का हे आपण काय करतो आहे तर उधारीच्या अगेन्स्ट पैसे देतो आहे, त्यामुळे अगेन्स्ट रेफरन्स टू बँक अकाउंट, एंटर एंटर. आता चेकनी दिले, ई फंड ट्रान्सफर, हे सगळं इथे ऑप्शन येईल. ई फंड ट्रान्सफर घेतो मी, त्यानंतर अकाउंट नंबर, IFSC कोड वगैरे हे सगळे इन्स्ट्रुमेंट नंबर इथे डिटेल्स फिल करायचे असतात रिअल अकाउंटिंग करताना. कंट्रोल ए. आता आपण काय केलेत तर पैसे दिलेत बँकेतून, तर मी काय करणार, बॅलन्स शीटला जाणार, त्यानंतर बँक क्रेडिट झाली आहे का 30,000ने ती चेक करणार. ते इथं दिसते माझी बँक आहे ती क्रेडिट झालेली, क्रेडिटमध्ये बॅलन्स येतं.
त्यानंतर किरणला किती रुपये देणं आहे, आपण 10,000 आता शिल्लक राहायला पाहिजे, कारण का 40 देणं होतं. इथे बघा दिसतं आहे लॅबिलिटी ही क्रेडिटला वाढते आणि डेबिटला कमी होते. आणि आता क्लोजिंग बॅलन्स दिसतो इथे 10,000, म्हणजे आपण केलेली एंट्री बरोबर आहे. फक्त आता काय केलं आहे तर डे चुकवला आहे आपण. मग तो कसा चेक करायचा, आता डे बुकला घेईन 1 तारखेत जी 30,000ची किरणची एंट्री आहे तिला ओपन करायची, तिला डिलीट वगैरे नाही करायची. तर इथेच वरती डेट टाकायची 2.4 एंटर. बाकी खाली काही चेंजेस करत नसल्यामुळे आपण काय करतोय तर कंट्रोल ए मारतोय आणि डे बुकला जाऊन फंक्शन F2 करून 2.4चा डे बुक पण एकदा चेक करूया आपण, म्हणजे इकडे आले की नाही ते. तर अशा प्रकारे आपल्याला काय झाले तर 2 एप्रिलची पण एंट्री 2 एप्रिलमध्ये पण एंट्री ही फिरवली गेली आहे. त्यानंतर काय केलं आहे तर आपण रेंट पेड केला आहे 2,000चा कॅशमधून. आता इथे पुढे काय बँक वगैरे काय मेन्शन नसल्यामुळे काय केलं आहे तर आपण कॅशमधूनच गेलं आहे. म्हणून आपण काय करणार आहोत तर रेंट अकाउंट डेबिट टू कॅश ही एंट्री पास करणार. रेंटचं ग्रुप येईल इनडायरेक्ट एक्सपेन्स, कारण का रेंट हा आपला बिझनेससाठी खर्च आहे, तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दिसला पाहिजे. म्हणून मी काय एंट्री पास करणार, व्हाउचरला जाणार, रेंट अकाउंट डेबिट, अमाऊंट येईल इथे 2,000. किती आहे इथे अमाऊंट 2,000, 2,000 एंटर टू बँक नाही कॅश एंटर, कारण का आपण कॅशमधनं खर्च करतो आहे. आणि नरेटवर येऊन कंट्रोल ए. आता मी काय करीन तर पहिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चेक करीन. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये बघा 2,000 रुपये ॲड झालेले आहेत. हा वरचा आहे तो ट्रेडिंग अकाउंट, खाली आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि त्यानंतर बॅलन्स शीटला कॅश इन हँडमधनं 2,000 कमी झालेल्याचा इफेक्ट आला पाहिजे. तर इथे बघा क्रेडिट झालेले. मग आता शिल्लक किती राहिले तर 58,000. परत अल्टॅप मारून नेक्स्ट एंट्री 2/4ची लास्ट एंट्री आहे. सोल्ड गुड्स टू मिस्टर विकास ₹55,500 ऑन क्रेडिट. म्हणजे काय केलं तर आपण उधारीवरती विकासलाच गुड्स सेल आउट केलेत. मग आता ही एंट्री कशी पास करायची तुम्ही पहिली करा, मग नंतर जर बाय मिस्टेक म्हणजे तुमची कन्फर्म नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये चेक करा. पहिली एंट्री काय होईल, पैसे ज्या वेळेला सेल करतो त्यावेळेला कॅश येते, पण आता ही उधारी असल्यामुळे कोणाकडनं येणार आहे तर विकासकडनं. मग विकास अकाउंट डेबिट टू सेल्स येईल. आता इथे माझ्यामध्ये माझं लेजर क्रिएट नाही आहे, ते विकास मी टाकून बघतो आहे तरी पण येत नाही आहे. तर मी इथे काय करेन तर लेजर विकास, आता हा कोण आहे तर कस्टमर आहे, त्यामुळे त्याचा ग्रुप काय येईल तर सन्ड्री डेटर्स. तुम्ही सगळ्यात इझी मेथड ओळखायचं कसं सन्ड्री डेटर्स का सन्ड्री क्रेडिटर्स, कारण का नाव आलं की पहिलं कन्फ्युजन होतं. तुम्ही ट्रान्झॅक्शन बघा, त्याच्यामध्ये जर कस्टमर असेल तो ओळखा, कस्टमर असेल तर सन्ड्री डेटर्स कारण का तो ॲसेट आहे, आणि सप्लायर असेल तर सन्ड्री क्रेडिटर्स. आणि ओपनिंग बॅलन्स नाही टाकायचा. आणि अमाऊंट येईल 55,500, 55,500 एंटर. आता न्यू रेफरन्स येईल कारण का उधारीवर आहे म्हणून एंटर टू सेल्स, सॅलरीला सेल्स एंटर आणि सेव्ह. त्यानंतर इफेक्ट्स ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला 55,500, ठीक आहे. त्यानंतर विकासचा इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, करंट ॲसेटमध्ये सन्ड्री डेटर्समध्ये कोणाकडनं किती रुपये येणं आहे आले इथे दिसतं आहे 55,500 रुपये येणं आहे. त्यानंतर नेक्स्ट एंट्री परचेस फर्निचर ₹30,000 ॲट 18% GST. आता परचेस फर्निचरची नॉर्मल एंट्री काय होईल तर फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश, पण आता इथे GST असल्यामुळे आपले एक्स्ट्रा पैसे गेले, त्यामुळे इनपुट क्लेम करायला लागेल. तर आता ही एंट्री कशी होईल ती नीट बघून घ्या. GSTची एंट्री व्हाउचरला जाणार, फर्निचर अकाउंट डेबिट 30,000 त्याची जी अमाऊंट आहे ती. त्यानंतर परत डेबिट असल्यामुळे काय करायचं तर 2 येतं इथे डिफॉल्ट, त्याला बाय करायचं, किंवा काय कायच्या लॅपटॉपला येईल DR येईल, त्याला DR CR असतं, त्याला परत DR करायचं. इथे माझ्या ह्याच्यात बाय येते त्यामुळे मी त्याला बाय करेन. परत इनपुट GST अमाऊंट येईल 2,700 एंटर, परत बाय इनपुट SGST
2,700. तुम्ही चेक करू शकता. तुम्ही म्हणाल की जी एस टीची अमाऊंट तुम्ही कॅल्क्युलेट कशी करायची, तर मोबाईलवर घ्या किंवा एक्सेलवर घ्या. 30,000 इंटू 18% घ्या. मग त्याची 5,400 येतं, त्याला हाफ केलं की 2,700 येऊन जाईल. आणि कॅशमधनं दिल्यामुळे काय होईल, तर इथे कॅश एंटर. आता बघा इथे हिशोब बघा. तुम्ही फर्निचर घेतलं 30,000चा, जी एस टी बसला तुमचा 2,700 आणि तुमच्याकडनं पैसे गेले किती, तर 35,400 आणि एंट्री सेव्ह. त्यानंतर त्याचे इफेक्ट्स मेन. आता फर्निचर केलं आहे त्यामुळे फर्निचर परचेस केलं आहे, नाहीतर तुम्ही इथे शोधायला याल. इथे कधीही फिक्स ॲसेट परचेसचा इथे इफेक्ट येणार नाही. तर तो जाणार बॅलन्स शीटला फिक्स ॲसेटमध्ये 30,000चा फर्निचर. त्यानंतर जी एस टीचा इफेक्ट जाईल करंट लायबिलिटीजमध्ये, ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये. हे बघा 5,400. आतमध्ये अजून एंटर केलं तर तुम्हाला जी एस टीच्या लेजरनुसार पण सगळा इफेक्ट दिसेल. त्यानंतर पैसे गेलेल्याचा इफेक्ट दिसेल तुम्हाला कॅश इन हँडमध्ये 35,400 लेस झालेले असतील. आता ही एंट्री बघा किती तारखेत आहे, तर परचेस फर्निचरची एंट्री आहे 1/5मध्ये आणि आपण केली आहे तिला 2/4मध्ये. मग आता तिचं मी डे बुकला जाऊन काय करीन, तर तिची डेट चेंज करेन. डे बुक, त्यानंतर फर्निचरची एंट्री ओपन, 1.5 एंटर, कंट्रोल ए. त्यानंतरची एंट्री बघूया काय आहे, तर रिसिव्ड बेरर चेक ₹25,000 फ्रॉम मिस्टर विकास. म्हणजे आता विकास हा कस्टमर आहे, त्याच्याकडनं 25,000 रुपयेचा आपल्याला चेक आला आहे. बेरर चेक असल्यामुळे काय करू शकतो, तर आपण कॅशमध्ये ह्याची एंट्री करू शकतो. क्रॉस चेक असता किंवा त्यांनी पैसे डायरेक्ट बँकेत फिरवले असते तर बँक डेबिट झाली असती. आता इथे आपली काय होणार, तर कॅश डेबिट होणार आहे आणि टू विकास. आता ही एंट्री पास कशी होणार, तर पहिली होणार त्याची तारीख चेक करूया आपण. 1/5मध्ये व्हाउचर F2, फंक्शन F2, 1.5 एंटर, कॅश अकाउंट डेबिट किती अमाऊंट आहे, तर 25,000 एंटर, टू विकास एंटर एंटर. आता अगेन्स्ट रेफरन्स येईल, कारण का आपण ज्या वेळेला सेल झाला त्यावेळेला न्यू रेफरन्स दिला होता. आणि इथे नरेटमध्ये येऊन कंट्रोल ए. आता आपण इफेक्ट चेक करूया त्याचे. कॅश आली आहे त्यामुळे आपल्याला करंट ॲसेटमध्ये कॅश इन हँडमध्ये एंटर करून बघायचे. 25,000 बघा डेबिट झालेले असतील आपल्याकडे. त्यानंतर विकासकडनं किती रुपये येणार होते त्याच्यातले तेवढे 25ने कमी झाले पाहिजेत, म्हणून सन्ड्री डेटर्समध्ये जाऊन मी चेक करतो. विकास एंटर. बघा पहिले 55,500 येणार होते, त्यातले 25 दिला त्यामुळे 30,500 शिल्लक राहिले. हा असा परफेक्ट हिशोब लागत जातो आणि आपण कुठे काय चुकतोय ते पण कळतं, म्हणून इफेक्ट्स बघायचे असतात. त्यानंतर पुढची एंट्री आहे पेड टू किरण बाय चेक ₹20,000. आता बघा त्याला आपण 40,000ची खरेदी आहे, 30,000 दिले, त्यातले 10,000 देणं होतं, त्यातले 20 देतोय आपण, म्हणजे 10 ॲडव्हान्स देतोय. आता न्यू रेफरन्स आणि अगेन्स्ट रेफरन्समध्ये तुम्हाला ॲडव्हान्सचा ऑप्शन पण समजून जाईल. आता मी एंट्री काय पास होईल, आता आपण कशाने देतोय, तर बँकेतून देतोय. व्हाउचरमध्ये जाईन, तारीख घेईन, फंक्शन F2, 1.6 माझ्या मते 2.5मध्ये एंट्री, 2.5 एंटर. आता बँकेतून पैसे देतोय त्यामुळे बँक ही क्रेडिट होणार. मग डेबिट काय होईल, तर किरण. आता इथे बघू शकतो आपण, इथे 10,000 देणे आहेत, त्यातले आपण किती देतोय, तर 20,000 एंटर. आता अगेन्स्टमध्ये जातील 10,000 आणि ॲडव्हान्समध्ये जातील अजून 10,000, म्हणजे आपला हिशोब आहे तो क्लिअर होऊन जाईल आणि बँकेतून गेल्यामुळे बँक क्रेडिट होईल. आणि इथे ई फंड ट्रान्सफर वगैरे काही द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, कुठचा मोड आहे तो, आणि कंट्रोल ए. आता आपण इफेक्ट चेक करूया इथे. आता बघा करंट लायबिलिटीज काय झाली, तर ती ॲसेट बनली. का बनली, कारण का आपण काय केलं, तर त्याला 10,000 रुपये एक्स्ट्रा दिलेत. अजून आपण त्याच्याकडनं काय खरेदी केलं आहे का, नाही खरेदी केलं आहे, म्हणून तर ते काय झालं, तर लायबिलिटी न होता ती आपली ॲसेट क्रिएट झाली. म्हणून आपले 10,000 आहेत ते हे इथे दिसतात. म्हणजे ही लायबिलिटीचं जे हेडिंग आहे ना, ते सगळं ॲसेट साईडला मूव्ह झालं आहे. त्यानंतर आपण कशातून दिले, तर बँकेतून दिले. तर बँक ओपन करून चेक करीन, तिथे 20,000चा क्रेडिटचा इफेक्ट बघा मेमध्ये आलेला आहे
आणि आता शिल्लक किती आहेत तर 70,000. त्यानंतर अल्ट टॅब मारतो मी. त्यानंतर पुढची एंट्री आहे पेड सॅलरी ऑफ ₹5,000. आता आपण काय केलं तर 5,000 रुपये सॅलरी दिलेली आहे, कॅशमधनं दिली आहे. आता इथे मेन्शनच नाही ना केलं की बँकेतून दिली आहे का कॅशमधनं दिली आहे. तर आपण गृहीत धरायचं की कॅशमधनं दिले. तर एंट्री होईल कॅश क्रेडिट होणार आहे, मग डेबिट काय होईल तर सॅलरी अकाउंट होईल. तर मग आपण काय करणार, व्हाउचरमध्ये जाणार, फंक्शन F2, त्यानंतर 2.5 एंटर. एंट्री होईल सॅलरी अकाउंट डेबिट 5,000 एंटर टू कॅश अकाउंट एंटर. आणि इथे नरेट करायचं आणि कंट्रोल ए. आता आपण चेक करूया हे जे इफेक्ट्स. पहिला सॅलरीचा इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये ॲड होईल. आता बघा, पहिलं खर्च काय केला आपण रेंटचा, आणि त्यानंतर दुसरा सॅलरीचा. त्यानंतर दुसरा इफेक्ट जाईल बॅलन्स शीटला, कॅश इन हँडमधनं 5,000 कमी होतील. 5,000 जोपर्यंत क्रेडिट होत नाही, दिसत नाही, तोपर्यंत आपण एंटर करत जायचं. इथे बघा दिसतंय सॅलरी हेडच्या अंडर. आता हा डिटेल व्ह्यू बघतो मी अल्ट F1 करून. तर आता इथे बघू शकतो आपण हेडरप्रमाणे सगळे जे काय आहेत ते. तुमचे पण असेच आलेत का चेक करा एकदा. बॅक येतो, प्रॉफिट अँड लॉस पण ओपन करतो, अल्ट F1. परचेसमध्ये 90,000 आहेत, सेल्समध्ये 2,05,500 आहे. त्यानंतर नेट तुमचा ग्रॉस प्रॉफिट म्हणजे तुमचं जे प्रोडक्ट आहे हे मॅन्युफॅक्चरमध्येच 1,50,000नी प्लसला आहे. त्यानंतर काही आपण खर्च केलेत 7,000चे, ते त्याच्यातून लेस होतील. मग आता नेट प्रॉफिट झाला तुमचा 1,08,500चा. बॅक आलो. त्यानंतर बॅलन्स शीटमध्ये पण बघा, इथे पण नवीन ज्या वेळेला रिपोर्ट ओपन होईल त्यावेळेला तुम्हाला अल्ट F1च करायचं आहे.